आता ही शाळेची अवस्था सुधारावी आणि शाळेची होणारी मान्यता रद्द होऊ नये म्हणून आज इथे एक परिसंवाद आम्ही आयोजित करण्यात आहोत. चला तर मग बघूया या चर्चेतून काय काय निष्पन्न होतात ते. आता या परिसंवादाचा आणि त्यातील पात्रधारांचा वास्तविकतेशी काही संबंध नाहीये आणि जरी वाटलाच तर तो केवळ योगायोग समजावा. या परिसंवादामध्ये कलाकार आहेत सूत्रसंचालक राहुल बागकर, सरपंच मोहिते पाटीलांच्या भूमिकेत अमित दाते, आमदार कदम सुबोध कानडे, सौ स्वारगेट मंजिरी अंधारे, उर्डा पार्टीच्या अध्यक्षा इंदुताई नुपूर बागकर आणि युवा नेते आहेत ठोंबरे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत ठोंबरे आहेत कमलेश अंधारे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत योजना कानडे आणि हे काही त्या लोकांचे जे प्रतिनिधी आहेत ते इथे बसलेले आहेत. निहार बागकर, आयुष दाते, युगंधरा कानडे, सद्बुद्धी कानडे, रोहन बागकर, आयुष अंधारे, अर्णव अंधारे आणि साई बारापत्रे. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज इथे होणाऱ्या परिसंवादासाठी मी तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो. तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल आभार आणि जेवणानंतर पण थांबलात त्याच्याबद्दल अत्यंत आभार. तर आता या परिसंवादाला आपण सुरुवात करणार आहोत. आमचा आजचा स्फोटक विषय आहे शाळेविषयी करूया चर्चा नाहीतर झुमतील मिरच्या. आजचा हा विषय असासाठी निवडला आहे की या मुलांमुळे शाळेची जी दयनीय अवस्था झाली आहे त्याच्यामुळे शाळेची मान्यता रद्द होणार आहे आणि त्या संदर्भात आम्ही ते काही मान्यवरांना आमंत्रित करतोय. आता ते मान्यवर आहेत की नाही हे सगळं तुमच्या मान्यवर आहे. तरी नाईलाजच मला तर इथे आमंत्रित करावंच लागणार आहे. तर प्रथम मी इथे आमंत्रित करतो जांगड गुप्ता समितीचे अध्यक्ष आणि युतीचे सरपंच मोहिते पाटील यांना. आता याच्यानंतर मी पुढच्या पाहुण्याला बोलवतो जे आहेत आमचे लाडके आणि युतीचे आमदार कदम. या आमदार या बसा. नमस्कार मंडळी. नमस्कार. आता पुढच्या पाहुण्याला मी इथे बोलवतो ज्या मूळच्या पुण्याच्या आहेत पण सुजाण अशा प्रेक्षक असल्यामुळे त्यांना पण या चर्चेत भाग घ्यायचा आहे अशा एका व्यक्तिमत्वाला मी इथे बोलवतो सौ पार्वती स्वारगेट. जोरदार टाळ्या येऊ द्या. अहो कसल्याही गोष्टीचा निषेध करता तुम्ही. मी पुण्याची आहे ना. दूरदृष्टी आणि व्यवस्थित बाबत चालणं हे गुण फक्त पुणेकरांमध्ये असतात. बरं बरं असू द्या या. आता मी आहे ह्या शाळेची पालक शिक्षक संघटनेची अध्यक्ष. तुम्ही मंडळी इथे काही घोळ घालू नये शाळेसाठी केवळ ह्याच कारणास्तव मला इथे बसावं लागलं. ठीक आहे बसा बसा. हा तर आता मी पुढच्या पाहुण्याला आमंत्रित करतो ज्या आहेत अखिल भारतीय हुरडा समितीच्या अध्यक्षा इंदुताई यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नाही तुम्हीच म्हणाला ना येणार कोण म्हणून मी येऊ. मग मी येऊ. आमच्या पक्षात येता का? नाही त्याचं काय झालं मी आज माझी गाडी आणली नाही ना. आज पाटील साहेबांबरोबर आलोय मी. जाताना माहित नाही कुणाला जावं लागेल. मग जमलं तर त्याला सोडणार मी घरी. एक मिनिट इथे पर्सनल चर्चा नको आहे आपल्याला शाळेविषयी चर्चा करायची आहे. तर तुम्ही जरा बसून घ्या. आता मी पुढच्या पाहुण्याला बोलवतो जे आहेत युवा समितीचे अध्यक्ष आणि युवा समितीचे नेते श्री ठोंबरे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा ठोंबरे यांचं. Hello everybody. या ठोंबरे बसा. आता आपण शाळेविषयी चर्चा करणार आहोत. तर ज्यांचा शाळेशी घनिष्ठ संबंध आहे अशा एका व्यक्तिमत्वाला थोडक्यात म्हणजे काय तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ दोंडेबाई यांना इथे मी आमंत्रित करतो. दोंडेबाई
पाटील अहो त्या डीन आहेत त्या डीन. हे जाऊ दे रे तू. बाळ, किती वेळ येत शिकतेस तू? अहो एकदा सांगितलं ना मी मुख्याध्यापिका आहे म्हणून. काय चाललंय काय? हे तर माझा विनोद करताय. माझा असा अपमान झालेला मला अजिबात चालणार नाही. असू दे बाकी बसा मी बघतो मी बघतो. कोणी बोलवलं? हा चला आता आपण शाळेच्या विषयी चर्चा सुरुवात करूया. मला असं वाटतंय की ही आता ही एकत्र चर्चा झाली ती खूप भरकटते तर आपण चर्चेविषयी बोलूया. अहो चर्चा मार्केट तर फॅन बंद करा ना. काही केलं नसतं. असू दे हा तर मला आता पाटलांना विचारायचं आहे मोहिते पाटील तुम्हाला विचारायचं आहे की शाळेविषयी हा जे आता ही चर्चा आहे आणि शाळेबद्दलचं इलेक्शन होणार आहे तर त्या इलेक्शन बद्दल तुमचा काय अजेंडा आहे? काय चाललंय काय? बघा, आमचा स्पष्ट अजेंडा हा एक आहे. मी तुम्हाला सर्वांना असं आवाहन करू इच्छितो की तुम्ही सर्वांनी मिळून आमच्या बंटी शेखला प्रचंड बहुमताने निवडून द्या. आम्ही शाळेचा कायापालट करू. सगळं रंगरूपच बदलून टाकतो की बघा आम्ही शाळेचं. हे काय आहे? हे सगळं दिवसभर पुचुक पुचुक करत असतात तंबाखू खाऊन शाळेचं सगळं रंग बदलून टाकते. अहो त्याच्या ताकद ताकद म्हणतात ते काय आहे? हे बघा, हे रंगाचं म्हणत असतील ना तर हे बिलकुल चालणार नाही. मागच्याच वर्षी शाळेला रंगकाम झालेलं आहे. हे बघा, माझ्याकडे पुरावे आहेत, सगळे बिल आहेत त्याच्याबद्दल. आणि तरी पण हे जर त्या रंगाचं बोलत असतील तर हा रंगाचा भ्रष्टाचार आहे आणि मी याच्या विरोधात आहे. हो बरोबर बरोबर. अजिबात चालणार एक नाही. मिनिट शांत राहा. एक मिनिट इथे आमदार कदम मगापासून हात वर करून बसलेले आहेत. आमदार बोला तुमचं काय म्हणणं आहे? हो पाटील साहेब, तुमच्याकडे अजून एक पान आहे का? मला खायचं होतं. अहो काय चाललंय का आमदार? इथे काय मी पानपट्टी करून बसलोय का? बघा तेव्हा येतात आणि काहीतरी बोलता विषय करत असतात. कशाला त्यांना बोलायचं कळत नाही. असू दे आता. तर आता मला मॅडम तुम्हाला विचारायचं आहे तुम्हाला तुमचं काय म्हणणं काय तुमच्याबद्दल पाण्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? चांगला प्रश्न विचारलाय पण मला वाटतं ठोंबऱ्यांना आधी काहीतरी बोलायचंय. हा डोंगरे तुम्ही सांगा तुमचं काय म्हणणं आहे पाण्याबद्दल? मला पाणी नको. अहो डोंगरे तुम्हाला पाणी नको आहे पण शाळेला पाणी हवं की नाही? पाणी दिसलं पाहिजे. शाळा बुडेल ना पाण्या. शाळा पाण्यात कसली मुलेल? मुलांना प्यायला पाणी नको ना. हो नक्की. पाणी हा शाळेचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. असू दे बसा तुम्ही काय. हे एवढंच बोललात? बरं, आमच्या पक्षाकडनं ना आम्ही ठरवलंय की आम्ही शाळेच्या प्रत्येक मुलांना एक एक माठ देऊ. शाळेतली सगळी मुलं माठ देतात. आपल्या शाळेतल्या मुलांना माठ म्हणण्याचं काही कारण नाहीये. अहो माठ म्हणजे तुमचं आणि शाळेमध्ये शिकायला येतात. हे असं कसं बोलू शकता? सगळे शांत राहा शांत राहा. आमदार हा बोला तुमचं काय म्हणणं आहे? मला पाण्याबद्दल बोलायचंय. हा आमदार हे बघा इकडे सगळं चालू आहे सगळं लाईव्ह चालू आहे तेव्हा कॅमेरा वगैरे पण चालू आहे सगळ्यांना घरोघरी दिसणार आहे तर तुम्हाला काय बोलायचं स्पष्ट बोला. खरंच खायचं ना? अरे वा. मग माझ्या बायकोला मला एक निरोप द्यायचा आहे. अगं आज स्वयंपाक करू नको अजिबात. आज तर धम्माल पार्टी आहे. हे काय चाललंय? हे काय बोलतात? कसलं बोलतात तिथे? काय चाललंय का हो तुमचं? अहो इतकं आयडियाचा वेळ खूप कमी आहे. हो माझं करत घ्या ना. तुमचा वेळ वेळ लवकर करा. करत घ्या. अहो शांत राहा. मला आता मॅडम तुम्हाला विचारायचं आहे की मुलांबद्दल तुमचं काय विषय आहे तुमचं काय म्हणणं आहे? चांगला प्रश्न विचारला. मी की नाही माझ्या मुलासाठी 20 तोळ्याची चेन करणार आहे. ती त्याच्या लग्नात कामी येईल. आणि हो तो त्याचा जॉब सुरू झाला की त्याच्यानंतर मी विचार करते त्याला एक छान स्पोर्ट्स कार पण घ्यायची लाल रंगाची मस्तपैकी. हो मॅडम एक सांगतो असं मागे मस्त लिहा. पाहतोस काय रागानं ओव्हरटेक केलं वागानं. असू दे. अहो मॅडम मी तुम्हाला तुमच्या मुलांविषयी नव्हतं विचारलं मला शाळेच्या मुलांबद्दल विचारायचं होतं. हो का? बरं. हा शाळेच्या मुलांना ना बरोबर आम्ही आमच्या पक्षाकडनं तुमच्या सगळ्या शाळेतल्या मुलांना एक एक मोफत टॅब देणार आहोत. आणि बरं का नुसतं स्टॅम्प देणार नाही तर त्याच्यामध्ये भौतिक खेळही देणार आहोत. जसं कॅन्डी क्रश, टेम्पल रन वगैरे वगैरे. अरे बाळा काय ओरडतोयस? अरे तुला माहिती नाही का ते आपल्या ऑपरेशन मध्ये आहे.
अहो कदम ऑपरेशन नाही ऑपोजिटा काय माहित नाही जे आपल्या बाजूने असतात त्या प्रिपिरिटा म्हणजे आपल्या ऑपोजिट असतात त्या काय ऑपोजिटा काय बोलताय मी काय म्हणते की तुम्ही सगळे इलेक्शन मध्ये उभे राहता तुमची मुलं इलेक्शन मध्ये उभे राहता मग खरंच या लोकांना बघू दे की तुम्ही किती हुशार राहते अहो आपण मुलांच्या अभ्यासाकडे खऱ्या अर्थाने लक्ष दिलं पाहिजे फक्त प्रगती पुस्तकावरती सही करू नये तर त्यांची खरंच प्रगती होते की नाही ते बघितलं पाहिजे बाजू तुम्ही बसा नाही काही बसा हा. तर आता माझ्याकडे खूपच वेळ कमी असल्यामुळे माझं माझं घडा काय वेळ कमी आहे ना तुमचं घड्याळ नकोय मला आता आपण शाळेविषयी बोलतोय तर मला अभ्यासातल्या वेगवेगळ्या विषयांबद्दल बोलावंसं वाटते ते आता मी माझा पहिला प्रश्न विचारतो सौ स्वारगेट यांना सौ स्वारगेट मला सांगा नागरिक शास्त्राबद्दल तुमचं काय म्हणणं आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे माझ्या मते आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी शास्त्रज्ञ व्हावं शास्त्रज्ञ ते कशाला मग आपल्या देशात अनेक डॉक्टर इंजिनियर आहेत पण शास्त्रज्ञ का नको बरं बरं तुमचं म्हणणं राहू दे हा ठोंबरे तुम्हाला काय वाटतं हो हो प्रत्येकाने आपल्या हातात शस्त्र घेतलंच पाहिजे आली बसा तुम्ही शास्त्र विचारलं शस्त्र कसं म्हणताय हे जाऊ दे हा आता मी कदम तुम्हाला विचारतो मला सांगा सायन्स बद्दल तुमचं काय म्हणणं आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला अत्यंत गंभीर प्रश्न आहे अहो दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे दादर घ्या माटुंगा घ्या मग सायन का मागे राहील अहो, मला असं वाटतं की आपण पुढे एक नवीन रेल्वे स्टेशन घ्यावे अहो कदम तुम्ही परत चर्चा भरकटवताय इथे बसून तुम्ही मुंबईतल्या गर्दीची कशाला काळजी करताय तुम्हाला जेव्हा बोलावं तेव्हा काहीतरी वेगळंच बोलता सायन्स बद्दल बोलतोय सायन्स म्हणजे विज्ञान अच्छा अरे वा असं म्हणताय का अच्छा विद्या बालन ही अतिशय सुरेख अभिनेत्री आहे राहू द्या कदम तुम्ही राहू द्या मला सांगा मी आता पाटील तुम्हाला विचारतो मला सांगा तुमचं इंग्रजी बद्दल काय म्हणणं आहे बास करा होते आता इंग्रजी तब्येतीला बरी असते गावठीनी जरा त्रास होतो. मला असं वाटतं की समध्या भटक्या पहिल्या बंद केल्या पाहिजे समध्यांना इंग्रजी वाचली पाहिजे शांत बसा काय विषय काय चाललाय तुमचं काय आधीच माझ्याकडे खूप वेळ कमी आहे डोंगरे तुमचं घड्याळ नको मला परत घड्याळबद्दल विचारू नका शांत बसा तुम्ही हो कदम शांत बसायला शांत बसा शांत बसा हा आता आपण पुढच्या विषयाकडे बोलूया मला असं विचारायचं पाटील तुम्हाला इतिहास आणि नागरिकशास्त्र हे दोन वेगळे विषय आहेत आणि आतापर्यंत कदाच गुण देताना एकत्रच गुण दिले जायचे तर मला पाटील यांना विचारायचं आहे की याबद्दल तुमचं काय मत आहे हे दोन विषय वेगळे करावेत का एकत्र असू द्यावेत माझं इथं काय म्हणणं आहे इतिहास आणि नागरिकशास्त्र यांची जी युती आहे ती परंपरागत युती आहे पण आपला इतिहास लक्षात घेता इतिहास हा मोठा भाऊ आणि नागरिकशास्त्र हा खालच्या दर्जाचा म्हणजे छोटा भाऊ आहे बरोबर आहे माझा याच्यावरती आक्षेप आहे इतिहास हा मोठा भाऊ आहे माझं म्हणणं याबद्दल वेगळं आहे काय चाललंय का तुमचं मला तुमची नाही चर्चा घ्यायची मला कंटाळा आहे चाललो मी मी मला सांगतोय इतिहास हाच मोठा भाऊ आहे ऐकतच नाहीये तर मला इथे मला वेळ घालवायचा नाहीये आता काय पुढची मीटिंग आलं तिकडे अहो हे काय झालं हे काय चाललंय वेळेचा अपव्यय आणि वायफळ चर्चा दुसरं काय अहो इथे शाळेची मान्यता रद्द होणार आहेत आणि तुम्ही बघितलं नाही कसे निघून गेले या कार्यकर्त्यांवरती आणि नेत्यांवरती तर काही आशाच ठेवायला नको बिलकुल नको आता शिक्षक आणि पालक यांनी शाळेसाठी कंबर कसली पाहिजे बरोबर आहे Yeah, people, that's the end of the world. Blah, blah, blah. I don't know how to say that, so मी सगळे goodbye. शेवटपर्यंत Bye. बघितलं, कड्यांचं नाटक बघितलं त्याच्यामध्ये